चला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ही काव्य पंक्ती कोणी रचली आहे? अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला तिथे विचारली जातात म्हणजे जातात. समजलं का? की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारची जी काही काव्यपंक्ती आलेली आहे, तर ही काव्यपंक्ती कोणत्या थोर महान संतांनी त्या ठिकाणी रचलेली आहे? सर्वांनी त्या ठिकाणी उत्तर द्या. फास्ट आन्सर करा. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 का पर्याय 4? तर पर्याय क्रमांक 2, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ही काव्यपंक्ती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. बरोबर का? संत तुकाराम महाराज यांनी ही काव्यपंक्ती लिहिलेली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बरोबर का? आणि त्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे, त्यांच्या बाबतीत जर त्या ठिकाणी आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांच्या बाबतीत माहिती आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की त्यांनी अभंग गाथा म्हणजे हजारोच्या वर एवढ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी अभंग गायलेले आहेत, अभंग लिहिलेले आहेत. चला, पुढचा प्रश्न त्या ठिकाणी बघा, आपलं एक लेक्चर आहे संत साहित्यांवरती. बरोबर? संत साहित्य यावरती आपलं एक लेक्चर आहे. मी संपूर्ण थोर संत साहित्य त्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. जे महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी संत या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेत, तर त्यांच्यावरती ते आपलं लेक्चर आहे. बरोबर का? मग त्यामध्ये संत जनाबाई असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे संत एकनाथ महाराज कशासाठी ओळखले जातात? ज्यांनी आपल्या म्हणजे भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधन खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलं. त्यानंतर त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, जे आत्ता आपलं